ह्याला याची कवर वाट बघायची. हा, टायमाला सगळं देतोय बी. हा, तरी टायमाला येत नाही म्हणजे. आज आहे ना, हिला आहे ना, ही फुलं देतो. लय खुश होईन फुल दिल्यावर. येईन बर का, आता येईन. ए, नाही कुठं बसली असेल? आली का? अरे कवर वाट बघायची ना, काय काय तुला कळेन का नाही? ते ना जरा मी काम करत होते. जरा काम करीत होते आणि मी इथे मला बसून ठेवती का गुलाबाचं फूल. तुझ्यासाठी? थँक्यू. जरा तरी मला पैसे वाटत बिसे आणावे तर गुलाबाचं फूल. ऐका, आता पैसे कवा नाही दिले? हा, हा? खरं बर का. तू ना मला 50,000 दिले ना, ते ते माझ्या ना खूप कामाला आले हा? माहितीये का. काय केलंय? त्याचं ना सोनं बनवलं मी, सोनं अर्धा तोळा. आणि कुठे? अरे काय ते माणूस काय आहे असं तू. घालून फिरायचं का? मग काय घरात ठेवायचं का? मग तुला माहिती का काय? पैसे मी कसे दिले? कसे? अरे ती पैसे काय माझ्याकडे नव्हते जावा. मग मी सासऱ्याकडून आणलेले पैसे इथे. हा, सासऱ्याला म्हणलं आणि दे 15, हा दे 20. हा. असे करून माझ्याकडे 50,000 रुपये झाले सासऱ्याचे. मी काय जाऊ दे, तुझ्यापेक्षा काय महत्वाचं आहे का मला? काहीच नाही, एवढं काय विचार करायचं तेव्हा? पण सासऱ्यांनी जर बायकोला सांगितलं तुझ्या तर? बघू त्या टायमाला आता कशाला काय म्हणायचंय. आणि सासरा काय येतो एवढे गाय गाय. बरं. तसं आहे ना, सासरा मला लई जीव लावतो. हा ना? एखाद्या बारीला माझ्याकडे पैशालाच नाही यायचा. हम्म. आणि आला तर आला, येऊन दे जाऊ आला दे. तर. मग काय पण करायचं माहितीये का, हा. एक आयडिया देते तुला. काय? असंच आहे ना, थोडे थोडे पैसे करायचे आणि हं. मग मला द्यायचे. तुला देत मग जायचे. मी त्याचं आहे ना सोनं करणार आणि ठेवणार. काही सोनं कर, काही करणार बी. आणि ठेवणार. काय करायचं? सोनं कर काही. तुला असे कपडे साड्या हा. ती घेत जा. मी बघतो अजून सासरा साड्या देतो का? नको, साड्या नको, नको का? साड्या मला नाही आवडत. मी नाही ना का? छान छान ना ड्रेस घे. ड्रेस घे. काय अडचण ड्रेस ते ड्रेस. हा. पण अजून काय? अजून हं? अजून हा, मला घरी कधी नेणार मग तू? ए बाई, घराचं नको नाव घेऊ बाबा, नसताना कुठाना नको वाढू तू. का? अरे पण हे असं चाललंय, हे काय कमी चाललंय का? हा? तुला आज काही पैसे लागले ना, हा. पैसे लागू दे, तुला काही लागू दे, हा. ती मी देत जाईल. बरं पण बरं. घरी नको रे बाबा, नाही तर ना मोकर उद्योग वाढाय नको. बरं. मग आहे ना काय कर माहिती का, हा. आता परत गोड बोलून आहे ना सासऱ्याकडून पैसे घे आणि मला ना शॉपिंगला पैसे द्या. तसं आहे ना, तसं आजमग तुम्ही सासऱ्याला हा. तसं सासरा देतो बरं का पैसे. हा हा मग काय करीन, अजून घेईन आणि अजून आणून देईन तुला. हा. हा, त्याची नको काळजी करू. आणि मग मग आहे ना आता एक काम करू, कोणीतरी ना बघेल आपल्याला. हा, हा? इथं मी- आपण आहे ना, गाव कसाला चित नसताना कोटाना हा. आलं एखादं तर म्हणते दोघं इथं काय करतात. जाऊ का हा, मग मी? बरं तू जा. हा? हा? हा. तू बी चल, जा आणि मी बी तेवढं- जातो. तेवढं पैशांचं लक्षात ठेव. तू नका काळजी करू नका, तू माझ्या जीव ये. हा. बावळट का तू नको त्याची काळजी करू. बरं चालेल, तू जा आता घरी, हा, हा, हा. मी बी जातो. येते मी. हा, हा. हा. हो मी काय म्हणते, काय माझ्या साड्या लय जुन्या झाल्यात, मला नवीन साड्या घ्यायच्यात. काय नवीन साडी आता? हो पाण्या पावसाच्या भिजतेत, मग एखादी चांगली साडी नको का? एखादी वय एखादी म्हणजे 2-4 वापरायला, एखादी चांगली असं म्हणते. एखादीची गेली 2-4 वर लगेच. काय करायची, तू कुठं जाती लय तेव्हा गावात आणि याच्यात आणि स्वतःचे पुढं. कपडे बघितले का अरे कशा असतात? स्वतःची आता मला जरा हिंडावं लागत, गावचं हा. बघावं लागत थोडंफार. मग काय तुम्हाला कोण राम राम जावई. राम 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 राम. अहो. बसा बसा सासरे भाऊ, बसा बसा. हा? बस बसा बसा. बसा बसा बसा. हा, कसं हो आहे? आप्पा, आणि असं अचानक आले हे कसला अवतार केलाय तुम्ही? कपडे किती फाटले तुमचे. काय करू बाई, कपडे घ्या पैसे नाही राहिले. पैसे नाही राहिले. हा. ते यार, ओ, एक काम कर ना, हा. ते सासरे बनलाय ना, पाऊस येतोय तिथे आत बसू दे, इकडेच काय मोकार. बरोबर, चला आज चला. ती बी जाते आण. हा चला. काय बाई, चला बरं आप्पा, बसा इथं. काय अवतार करून घेतलाय हा, असं येतेत होय पाहुण्याच्या घरी. येऊ दे काय होते तवा, याय ना का असे आले तरी काय करता, ऐकव, काय मी लोकांच्या काय घरी आल्या कधी. मी काय म्हणते, हा. मला साड्या घ्यायला जायचंच आहे ना. हा. आपला आता विषय झालाय, आपण ना बी एखादा ड्रेस आणू चांगला. एक ड्रेस घे त्यांना. हा. नको असं. एक नाही 2 घे तू. हा. 2 घे. पण आप्पा, आणि तुम्ही अचानक कसं काय आले? फोन बिन करायचा. ते काय झालं, शेतीच्या कामासाठी आणि मजुरांचा पगार पण द्यायचा आहे, हा. त्यासाठी पैका लागत होत. आता जाय बापाला दिले तर म्हणलं त्यांच्याकडनं घ्यावा. कसं आहे, 6 महिने झालेत फरशी बसवली नाही त्यांनी. ज्या आईला मला पैसे लागत होते, शीत कपडा नाही अंगावर घालाया. यांना म्हंटल पैसे द्या, फोन बिन केला त्यासाठी तरी फोन उचला ना, उडवडीचे उत्तर देतात. म्हणून म्हटलं काय नाही ते बघावा. काय हो, काय म्हणतात आप्पा? खरंय काय? पैसे घेतले तुम्ही आप्पाकडून आणि ते पण 50,000 रुपये कशासाठी? 2-3 बाऱ्या मिळून आणलेली. अहो काही एक खाटे नाही आणलेली तवा.
अहो जावई पण ते देता का वा इथं दातन मारा येतील की नाही? काय नाही तुम्हाला कपडे घेतो 2 ड्रेस घ्या आणि पैसे देऊ अन्नामध्ये देईनच ना. काय ती बुडवायची काय मला तवा? हे बघा उडवा उडीची उत्तर तुम्ही 6 महिने झाले वाटतं माझ्या वडिलांना देताय आणि आता किती उडा उडीची उत्तर देणार आहे? पैसे केले काय ते सांगा मला आधी. ती फरशीवाल्याला दिलेले तो बाहेर गावाला गेलाय. अहो, आल्यावर मग तुमची दिन फरशी दिन गवंडी बी माझी देतो काय तुला. खोटं बोलताय तुम्ही? दोनदा मला फोन आलेला आहे त्याचा. काय म्हणला? खर्ची बसवायचं म्हणले काय झाले आणि तुम्ही म्हणत हो गावाला गेले. खरं बोलताय का खोटं? हा, मी काय खोटं बोलू? हा का? मला काय करायचं खोटं बोलू? आपण तुम्ही सारखं इकडं व्हा. तुम्ही खरं सांगा माझ्या वडिलांसमोर मला ना लय बोलायला लावू नका. तुम्ही पैसे काय केले ना गडे गुमाने सांगा मला. पैसे काय केले म्हणजे? हा हा, त्या फरशीवाल्याला दिलेत काही असं आणि मग किराण्यावाल्याला दिलते काही. किराणावाल्याला मी पैसे दिलेत माझ्याकडचे साठवलेले. खोटं कशाला बोलता तुम्ही? हा? तू सासरे देखत चवणूक घालू. मी लय चांगल्या कामाला पैसे वापरलेले ती. हा का? हे मग? माझ्या वडिलांची अवस्था बघता का तुम्ही? मग बघता गेलं अवस्था? की माय खाता तिथे कपडे घे. हा? आणि काय नाही, तुम्ही बऱ्या बोलानी बोला. मला काय पैसे काय केले नाही तर माझ्यासारखं वाईट नाही. राम राम सरपंच. बसा. काय नाही आलतो. इकडे आलते का? हा आलो होतो. काम होतं तुमच्याकडे जरा. कुठं वाढलाय सरपंच आता काय जाऊ द्या. ते काय झालं बरं का मी फरशीवाल्या पैसे दिले हा. तो गेला त्याच्या गावाला. काय फरशीवाल्याच माझ्या इथं काम चाललंय. तो म्हटलं राजा भाऊची फरशी बसवायची. मी त्यांना फोन करतोय ते म्हणते पैसे नाहीत आता. आणि तुम्ही म्हणता पैसे दिले झाले. तसं म्हणला. हा जावई बापू हे बरोबर नाही. इथं मला घालायला कपडे नाही, घरात किराणा नाही, खायला बाईला अन्न नाही आणि तुम्ही किरकोळ कारकोळ काम करीत आहे काय? तुम्ही आपण शांत व्हा जरा. मी बघते यांच्याकडे यांनी का पैसे घेतले. मला सरपंच आता मला आहे ना तुमच्या समोर काही यांना ओरडून बोलता येत नाही. तुमचा आदर आहे. तुम्ही त्यांना समजून बरं सरपंच साहेब. अच्छा काय आलाय तू? आलो सर चक्कर. काय काम होतं काय? हा लय मोठं काम. मला एकांची सांगशील का? नाही आता इथं पाहुणे रावळे तर सरपंच येत. तुम्हाला एकांटी का सांगायचं काम? म्हणजे त्याचं काय माझ्याकडे किरकोळ असलं काय तर. कुणाकडे अक्षय बाळा तुझं काम? हे काय? इकडे आहे, इकडे. इकडे. असं होय. लय मोठं काम. अरे बाबा आमच्या डोक्याला लय ताप आहे. या माणसाने 50,000 रुपये घेऊन कुणाला दिलेत आणि कुणाच्या मड्यावर घातलेत काय माहिती. वैताग आला बघ माझ्या बापाची अवस्था कशी झाली. सांगू का कुठे गेले पैसे? तुला माहिती? हा मग मी बघितलं ऐकलं मी. काय? सुनीकडे गेलेत पैसे. सुनी? हा कोण सुनी? आपल्या गावात कोण गेले. नाही. हा 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 ती खाली जाळीची. हा हा. हे बांधकाम चालू आहे ना तिथे बोलत होती. सर बघितलं यांना चांगले बांधकाम चालले. दागिने केलेत म्हणे आणि अजून पैसे आणतो सासऱ्याकडून. लय चालू होतं. हे आहे का काय सरपंच तसं नाही उसने दिले ती. त्याचं काय ऐकता? सरपंच आणि आप्पा? आता तुम्ही दोघं मध्ये पडायचं नाही हा? आता हे लय झाले हा? आता काय? सुनीच्या जीवावर घालता, सुनीच्या जीवावर कपडे हे घालता का पैसे देता उधळता? तसं इथं नाही बायको केलं. मारायला लागली. माझ्या बापाची अवस्था काय झाली? सुनीच्या माळ्यावर सगळं पैसे उधळून टाकले. पैसे आणून द्या मला नाही तर मी राहत नाही. ते आप्पा निघा आपण ह्यांच्याकडे राहायचं नाही. सरपंच तुमच्या समोर सांगते मी हा. ह्या माणसाजवळ मी राहणार नाही. हा मला जायचीच का? हा जाणार आहे मी. मग तू पैसे तू टाकायचे एक आधी. काम कर. मी सुनीला आणतो तू जा. किती बिनलाजा माणूस आहे, किती बिनलाजा माणूस आहे. जाऊन दे हा? पण. मग एक काम कर आता. हा चाललीस ना हा. आता काय परत येऊ नको. असं का? हा. बघा सरपंच निघाले. चला आप्पा चला चला. इकडे हे बघा हे तुम्हाला शोभत नाही. हा आणि तुम्ही माझे जोडीदार आहे. मी तुमचे संघ सोडून देणार. आणि तुम्हाला येत्या ग्रामपंचायतला उभा करणार होतो, सरपंच करणार होतो. हे बरोबर नाही बनलं. अक्षय मला सांगितलं. काय? कामाची मला सांगायचं. हा तो नाही तो असं चांगले काम करतो. तुमच्या प्रपंचाचं वाटोळ होऊ नये म्हणून त्यांनी सांगितलंय. त्याला काही म्हणायचं नाही. आणि राहिला दुसरा विषय तिचा नाच सोडून द्या. तिने आधी 2 जणांचे घर घातले. हा म्हणजे मी 3 नंबर तुम्ही 3 नंबर आहे. हा? सर पण मला आता काय मला माहिती हो. मग 2 जणांची मी होतो त्यांनी जमिनी विकल्या तिच्या पैसे. अशी मग परिस्थिती. गेले माय 50 म्हणायचे. 50 जाऊ द्या पण आता हे सासऱ्याचे देऊन टाका आणि परत नादी नका लागू. आणि जाऊ द्या मी सरपंच दुसऱ्याला करेन बर का. पण ह्या माणसाला घराच्या बाहेर सोडायचं नाही. हा. आलं का लक्षात? तुम्ही माझ्या वडिलांचे पैसे आहे ना एकदम देताना आले ना थोडे थोडे करून द्यायचे म्हणजे द्यायचे. कशाला व्यवहारच हातात नाही ठेवायचं. व्यवहार इकडे घ्या. हा तोच दी. तो गडी आहे ना तुमच्याकडे हा. घालतो ना हा. पेमेंटला तुम्ही जात जायचं डेअरी. चालतंय ना. कोणताच व्यवहार हातात ठेवायचा नाही. भरवसा नाही. आता लक्षात आलं. मस्त काम केलं.
भारी काम केलं. अरे वा. रागण बघत नाही माझ्याकडे मी चांगलं काम करतो. आम्ही हाव ना सरपंच आहेत हा. हा तुला काय जर म्हणलं ना राजा भाऊ मला सांगायचं. तुम्हाला येऊन सांग. भारी काम केलं तू. प्रपंच म्हणजे वाटोळा होता वाचता. मग चालली का? बरं मी चहा करते बसा तुम्ही. नाही नको मला घाई आहे जरा मीटिंग आहे मी जातो काय आणि पैसे थोडे थोडे करून देऊन टाका ते नाही व्यवहार मी घेणार. व्यवहार तुमचा. नाही तर गळ्यातलं मोडून देऊन टाक त्यांचे. तरी माणूस तिथंच येते मग तिथंच काय येते. काय बरं, दे ना मग त्यांना कपडे नाही तर मग आपल्या खात्यावर जा. त्यांना तुम्हाला दोन ड्रेस तुम्हाला आता काही माझे कपडे फाडकी काय त्यांची फाटले पाहिजे. हा. आता काय तोडीत काही. गम्या बोलाने नीट राहायचं कळलं ना नीट राहायचं. मग आता कसं राहणार आहे? आता सरपंचाने काय सांगितले? तुम्ही चला बरं घरात तुम्हाला दाखवते मी. चला मला बापासमोर काय करता इकडं चला.